वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण फोटो रेस्पिरेशन हा भाग कंप्लीट केला होता. करेक्ट. C3 सायकल जी आहे किंवा C3 प्लांट्स आहेत ज्यांच्यामध्ये रुबिस्को हा जो महत्त्वाचा एन्झाईम आहे ज्याला 2 बाइंडिंग साईट्स अवेलेबल आहेत, कार्बन डायऑक्साईडसोबत आणि ऑक्सिजनसोबत. तर ज्या वेळेला कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे त्यावेळेस तो कार्बॉक्झिलेज म्हणून काम करतो आणि केल्विन सायकल फॉलो करतो. तर ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे परंतु ऑक्सिजनचं त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन हे जास्त आहे, अशा वेळेस तो ऑक्सिजनेज म्हणून काम करतो आणि फोटो रेस्पिरेशन ही एक वेस्टफुल स्टेप फॉलो करतो ज्यामध्ये 25% ऑफ कार्बन डायऑक्साईड हा काय केला जातो, लॉस केला जातो. हा भाग आपण पाहिला. तर आज आपल्याला कार्बन डायऑक्साईड फिक्सेशनची दुसरी सायकल पाहायची आहे, दॅट इज C4 पाथवे किंवा त्यालाच हॅच स्लॅक पाथवे असं देखील म्हणतात. तर पाहूया. MD हॅच अँड CR स्लॅक दे फाउंड 4 carbon compound that is dicarboxylic acid as the first stable product of photosynthesis in sugarcane. जेव्हा हॅच आणि स्लॅक हे दोघं शुगरकेन प्लांट स्टडी करत होते त्यामध्ये फोटोसिंथेसिसच्या स्टेप्स पाहत होते तेव्हा असं लक्षात आलं की कार्बन डायऑक्साईड फिक्स होतो. कार्बॉक्झिलेशन जेव्हा फर्स्ट टाईम होते तेव्हा त्यावेळेस शुगरकेनच्या प्लांटमध्ये C3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड हा प्रोडक्ट तयार न होता डायकार्बॉक्झिलिक ॲसिड हा 4 कार्बनचा प्रोडक्ट तयार होतो. इट हॅज बीन फाउंड टू अकर इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल ग्रासेस अँड सम डायकॉटिलेडॉन्स. नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की सेम जी प्रोसेस आहे ही ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल ग्रासेस, टेम्परेट रिजन जे काही ग्रासेस आहेत किंवा काही डायकॉटिलेडॉन प्लांट्स आहेत यांच्यामध्ये देखील याच पद्धतीने कार्बन डायऑक्साईड हा फिक्स केला जातो. The cycle in which stable product of carbon dioxide fixation is 4 carbon compound that is oxaloacetic acid. The cycle is called as C4 cycle. मग जसं आपण पाहिलं की C3 सायकल काय आहे की ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड फिक्स केल्यानंतर पहिला स्टेबल प्रोडक्ट जो आहे हा 3 कार्बन PgA मॉलिक्यूल तयार होतो, त्याला आपण C3 पाथवे म्हटलं आहे. तर सिमिलरली या ठिकाणी जेव्हा कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन होतं आहे तेव्हा पहिला स्टेबल प्रोडक्ट हा 4 कार्बन कंपाऊंड ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड तयार होतो आणि म्हणून या सायकलला C4 सायकल किंवा C4 पाथवे असं म्हणतात. आणि ह्या सायकलचे जे इंटरमिडिएट प्रोडक्ट आहेत हे हॅच आणि स्लॅक या सायंटिस्टनी पहिल्यांदा मांडले म्हणून यालाच हॅच अँड स्लॅक पाथवे HS पाथवे असं देखील म्हणतात. The plants in which carbon dioxide fixation takes place by Kelvin cycle, they are called as C3 plants because the first product of carbon dioxide fixation is 3 carbon phosphoglyceric acid. ठीक आहे. जे केल्विन सायकल फॉलो करणारे प्लांट आहेत म्हणजे ज्यांच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड फिक्स झाल्यानंतर पहिला स्टेबल प्रोडक्ट हा 3 कार्बन फॉस्फोग्लिसरिक ॲसिड तयार होतो, त्या सायकलला आपण C3 सायकल म्हणतो. आणि जे प्लांट C3 सायकल फॉलो करतात त्या प्लांटला आपण C3 प्लांट्स असं म्हणतो. सिमिलरली हिअर ऑल्सो द प्लांट्स इन विच C4 सायकल रन्स, that is the first stable product is 4 carbon oxaloacetic acid, they are called as C4 plants. मग C4 प्लांट्स काय आहेत? असे प्लांट्स ज्यांच्यामध्ये पहिला स्टेबल प्रोडक्ट हा C4 4 कार्बनचा ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड आहे त्या प्लांटला आपण C4 प्लांट्स असं म्हणत असतो. एक्झाम्पल इज शुगरकेन, मेज, सॉर्गम etc. Anatomy of leaves of C4 plants show difference from the leaves of C3 plant. आता हा जो डिफरन्स आहे पहिला स्टेबल प्रोडक्ट वेगवेगळा तयार होण्याचं यामागे एक विशिष्ट कारण असं आहे कारण त्यांना फिक्स करण्यासाठी वापरले जाणारे जे इनिशियल ॲक्सेप्टर आहेत ते वेगळे आहेत. आणि हे वेगळेपणा जो आहे हा डिफरन्स जो आहे हा त्यांच्या लिव्जमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. जर आपण लिव्जचा ॲनाटॉमीचा भाग पाहिला तर C4 प्लांटचे लिव्ज हे C3 प्लांटच्या लिव्जपेक्षा काही वैशिष्ट्ये दाखवतात. अँड द लिव्ज ऑफ C4 प्लांट शो क्रॅन्स ॲनाटॉमी. जे स्ट्रक्चर C4 प्लांटच्या लिव्जमध्ये पाहायला मिळतात दॅट इज नोन ॲज
Cran's anatomy. That means Cran's anatomy is present in the leaves of C4 plant and that are absent in the leaves of C3 plants. बघू आपण Cran's anatomy. In the leaves of C4 plant, the mesophyll is not differentiated into palisade and spongy tissue. जे C3 प्लांट आहेत त्यामध्ये मेझोफिल सेल्स ज्या आहेत लीव्जमधल्या ह्या पॅलिसेड आणि स्पॉन्जी टिश्यू अशा दोन भागामध्ये विभाजित होतात, परंतु C4 प्लांटमध्ये तसं होत नाही. मेझोफिल सेल्स या डिफरन्शिएट होत नाहीत. मग यात काय आहे? इट कन्सिस्ट ऑफ 2 टाइप्स ऑफ सेल्स इम्पॉर्टंट, बंडल शीथ सेल्स अँड मेझोफिल सेल्स. तर पाहू बंडल शीथ सेल्स काय आहेत. दीज सेल्स आर लेस इन नंबर बट दे आर लार्ज इन साइज. फिगरमध्ये बघा बंडल शीथ सेल्स, बरोबर आहे. लेफ्टकडनं येणारं पहिलं नाव बंडल शीथ सेल. दीज आर लेस इन नंबर. ईच व्हॅस्क्युलर बंडल इज सराउंडेड बाय बंडल शीथ सेल. ह्या कुठं आहेत? व्हॅस्क्युलर बंडल झायलम फ्लोएमचा भाग ज्या ठिकाणी आहे त्याला सभोवताली असणाऱ्या ज्या सेल्स आहेत ह्या बंडल शीथ सेल्स असतात. बरं, त्यांची संख्या ही कमी आहे परंतु आकाराने त्या मोठ्या आहेत. अँड द क्लोरोप्लास्ट इन बंडल शीथ सेल्स आर लार्ज विदाउट ऑर लेस डेव्हलप्ड ग्रॅना. जर कंपॅरिझन केलं तर बंडल शीथ सेलमधलं क्लोरोप्लास्ट हे मोठं आहे, परंतु त्यामध्ये ग्रॅना हा जो भाग आहे हा कमी किंवा लेस डेव्हलप्ड आहे किंवा ॲब्सेंट आहे. याच अग्रॅनल क्लोरोप्लास्ट असं देखील म्हणतात. अग्रॅनल क्लोरोप्लास्ट इज अग्रॅनल म्हणजे ज्यामध्ये ग्रॅना ॲब्सेंट आहे. अग्रॅनल क्लोरोप्लास्ट कोणत्या सेलमध्ये आहे? बंडल शीथ सेलमध्ये आहे. सेकंड आहे मेझोफिल सेल्स. द सेल्स आर मोर इन नंबर बट स्मॉल इन साईज. जर बंडल शीथ सेलसोबत जर तुलना केली तर मेझोफिल सेल्स उरलेलं जेवढं स्ट्रक्चर आहे लीव्समध्ये त्या सगळ्या बंडल शीथ सेल्स आहेत, म्हणजे ज्या नंबरनी जास्त आहेत परंतु आकाराने छोटे आहेत. अँड द क्लोरोप्लास्ट इन मेझोफिल सेल इज स्मॉल बट वेल डेव्हलप्ड ग्रॅना. क्लोरोप्लास्ट हे छोटं आहे परंतु त्यामध्ये ग्रॅना हा भाग 100% प्रेझेंट आहे. ओके, म्हणजे दोन सेलमधला डिफरन्स बघा. बंडल शीथ सेल्स ह्या व्हॅस्क्युलर बंडलच्या सराउंडिंग्ज आहेत तर मेझोफिल सेल्स ह्या पेरिफेरील आहेत. बंडल शीथ सेल्स ह्या लार्ज आहेत, मेझोफिल सेल्स ह्या स्मॉल आहेत. बंडल शीथ सेल ह्या लेस इन नंबर आहेत, मेझोफिल सेल्स ह्या मोर इन नंबर आहेत. बंडल शीथ सेलमध्ये लार्ज क्लोरोप्लास्ट आहे बट इट इज अग्रॅनल क्लोरोप्लास्ट. तर मेझोफिल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट हे स्मॉल आहे परंतु इट इज ग्रॅनल क्लोरोप्लास्ट. तर ह्या दोन प्रकारच्या ज्या सेल्स आहेत यांच्यामुळं त्याला क्रॅन्स ॲनाटॉमी का म्हणायचं की व्हॅस्क्युलर बंडलच्या पेरिफेरीला बंडल शीथ सेल आहे ज्याच्यामुळं क्रॅन्स इज अ नेकलेस. त्यामुळे हे स्ट्रक्चर नेकलेससारखं दिसतंय आणि म्हणून या ॲनाटॉमीला क्रॅन्स ॲनाटॉमी असं म्हणतात, जी की आपल्याला फक्त C4 प्लांटच्या लीव्जमध्ये पाहायला मिळते. दॅट इज ॲब्सेंट इन लीव्ज ऑफ C3 प्लांट. आणि यामुळेच या ठिकाणी ही सायकल बदलते. आणखी एक पॉईंट ॲड करा बंडल शीथ सेल आणि मेझोफिल सेलमध्ये. बंडल शीथ सेलमध्ये कार्बन डायऑक्साईड ॲक्सेप्टर हा RUBP आहे आणि त्या ठिकाणी प्रेझेंट असणारा एन्झाईम आहे रुबिस्को. तर मेझोफिल सेलमध्ये जो ॲक्सेप्टर आहे दॅट इज पेपा, फॉस्फोइनॉल पायरुलिक ॲसिड, जो की 3 कार्बनचा आहे आणि त्या ठिकाणी असणारा एन्झाईम आहे दॅट इज पेप कार्बॉक्झिलेज. म्हणून इथे ही सायकल वेगळी ठरते. तर पाहू आपण C4 सायकल. कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन इन C4 सायकल इज कम्प्लिटेड इन 2 पार्ट्स ॲट 2 डिफरंट साईट्स. आता क्रॅन्स ॲनाटॉमीमुळे आपल्याला पाहायला मिळालं की 2 वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स या लीव्जमध्ये प्रेझेंट आहेत, त्यामध्ये असणारे एन्झाईम्स हे वेगवेगळे आहेत आणि त्यामुळे C4 पाथवे ही 2 फेजमध्ये कंप्लीट केली जाते आणि तेही 2 वेगवेगळ्या ठिकाणी. तर पहिलं आहे मेझोफिल सेल्स आणि दुसऱ्या सेल्स आहेत बंडल शीथ सेल. तर आपण पाहू मेझोफिल सेल्समध्ये पहिली रिॲक्शन होते का? कारण तुम्ही फिगर बघा, मेझोफिल सेल्स या स्टोमॅटासोबत अटॅच आहेत आणि त्यामुळं कार्बन डायऑक्साईड जेव्हा आत एंट्री करेल तेव्हा तो मेझोफिल सेलमध्ये पहिल्यांदा येईल, नंतर तो बंडल शीथ सेलमध्ये एंट्री करेल. तर मेझोफिल सेल्समधली रिॲक्शन पाहू.
Carbon dioxide from atmosphere is accepted by 3 carbon phosphoenol pyuric acid, that is PEPA, in the chloroplast of mesophyll cells, and it is converted into 4 carbon oxaloacetic acid with the help of enzyme PEP carboxylase. ओके, मेझोफिल सेलमध्ये आत्ताच सांगितल्याप्रमाणे इनिशियल ॲक्सेप्टर कोण आहे त्या ठिकाणी 3 कार्बनचा पेपा, आणि त्यामुळं एक कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्यूल जेव्हा ॲड केला जातो तेव्हा त्याचं रूपांतर हे 4 कार्बनच्या ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिडमध्ये होत असते, आणि या ठिकाणी जो एन्झाईम आहे त्याचं नाव आहे पेप कार्बॉक्झिलेज, दॅट इज पेपसीओ. दिस ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड इज कन्व्हर्टेड इंटू 4 कार्बन कंपाऊंड मॅलिक ॲसिड. आता हा 4 कार्बनचा ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड कन्व्हर्ट होतो, त्यापासून 4 कार्बनचाच मॅलिक ॲसिड तयार होतो, अँड दिस मॅलिक ॲसिड इज ट्रान्सपोर्टेड टू बंडल शीथ सेल. आता हा जो मॅलिक ॲसिड आहे हा कुठं ट्रान्सफर केला जातो आहे? आत असणाऱ्या बंडल शीथ सेलकडे. बघू मग आता बंडल शीथ सेलमध्ये काय रिॲक्शन घडतात. इन बंडल शीथ सेल्स मॅलिक ॲसिड इज कन्व्हर्टेड इंटू पायुरिक ॲसिड विथ रिलीज ऑफ कार्बन डायऑक्साईड इन सायटोप्लाझम. 4 कार्बनचा मॅलिक ॲसिड जेव्हा बंडल शीथ सेलमध्ये येतो तेव्हा त्याच्यामध्ये डिकार्बॉक्झिलेशन होते, एक कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह केला जातो, आणि त्यापासून 3 कार्बनचा पायुरिक ॲसिड हा तयार होतो, आणि रिलीज झालेला जो कार्बन डायऑक्साईड आहे हा बंडल शीथ सेलच्या सायटोप्लाझममध्ये रिलीज होतो. Thus concentration of carbon dioxide increases in bundle sheath cell. आता त्या ठिकाणी रिलीज झालेल्या कार्बन डायऑक्साईडचा वापर त्या ठिकाणी करून घेतला जातो, कारण क्लोरोप्लास्ट इन द बंडल शीथ सेल कंटेन्स एन्झाईम ऑफ केल्विन सायकल, दॅट इज रुबिस्को. आता या ठिकाणी एन्झाईम कोणता प्रेझेंट आहे? रुबिस्को आहे, आणि रुबिस्कोचं आपल्याला माहीत आहे की जेव्हा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं आहे तेव्हा तो कार्बॉक्झिलेज म्हणून काम करतो. Because of high concentration of carbon dioxide, RUBP carboxylase, that is Rubisco, follows C3 cycle, not the photophosphorylation. सॉरी, या ठिकाणी फोटो रेस्पिरेशन करून घ्या. ठीक आहे, म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी C3 सायकल ही फॉलो केल्या जाईल. बाय केल्विन सायकल कार्बन डायऑक्साईड इज कन्व्हर्टेड इंटू शुगर, आणि केल्विन सायकलचा एंड प्रोडक्ट शुगर तयार होतो. धिस शुगर इज ट्रान्सपोर्टेड इंटू द फ्लोएम. फ्लोएम जे की व्हॅस्क्युलर बंडल आहे फूड ट्रान्सपोर्टचं, त्याद्वारे शुगर ही ट्रान्सपोर्ट केल्या जाते. द पायुरिक ॲसिड जनरेटेड इन द बंडल शीथ सेल रिटर्न्स इन द मेझोफिल सेल्स. डिकार्बॉक्झिलेशनमुळे तयार होणारा पायुरिक ॲसिड हा वापस मेझोफिल सेलमध्ये पाठवला जातो and regenerates phosphoenol pyuric acid by utilizing 1 ATP molecule. आणि या पायुरिक ॲसिडचं रूपांतर इनिशियल ॲक्सेप्टर जो आहे आपला पेपा त्यामध्ये केलं जाते, आणि या कन्व्हर्शनसाठी त्या ठिकाणी त्याला 1 ATP मॉलिक्यूल हा आवश्यक असतो. सिन्स दिस कन्व्हर्शन रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ AMP, आणि हा ATP वापरला गेल्यामुळं या ATPचं रूपांतर या ठिकाणी AMP, ATP ATPचा फुल फॉर्म दॅट इज ॲडेनाईन ट्रायफॉस्फेट और ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, आणि हा वापरला गेल्यामुळे यातील फॉस्फेट जे आहेत हे पायुरिक ॲसिडचं रूपांतर पेपामध्ये करण्यासाठी वापरतात, आणि म्हणून हा ATP आता AMP ॲडेनोसिन मोनोफॉस्फेटमध्ये कन्व्हर्ट होतो. या ठिकाणी 2 ATP मॉलिक्युल्स आर रिक्वायर्ड. 2 ATP मॉलिक्युल्स हे टू जनरेट ATP फ्रॉम AMP. AMPचं रूपांतर ATPमध्ये करण्यासाठी या ठिकाणी 2 ATP मॉलिक्युल्स वापरतात. आता ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट बनवायचा आहे कोणत्या फॉर्ममध्ये? ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट. मग आधी मोनोफॉस्फेटचं रूपांतर डायफॉस्फेट होण्यामध्ये 1 ATP लागेल, आणि डायफॉस्फेटचं रूपांतर ट्रायफॉस्फेटमध्ये होण्यासाठी आणखी 1 ATP. अशा पद्धतीने इथं 2 ATP मॉलिक्यूल प्रत्येक वेळेस वापरले जातील. प्रत्येक एका पायुरिक ॲसिडच्या पेपामध्ये जे कन्व्हर्शन होईल त्या ठिकाणी इथं 2 ATP मॉलिक्यूल खर्च केल्या जातील.
Therefore, C4 pathway needs 12 additional ATPs. म्हणजे C3चे जर कंपॅरिझन केलं तर या ठिकाणी 12 ATP मॉलिक्यूल हे जास्त लागतात, कारण एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होण्यासाठी 6 केल्विन सायकल चालतील. म्हणजे 6 वेळा जो पायुरिक ॲसिड आहे हा पेपामध्ये कन्व्हर्ट केल्या जात असतो. द C3 पाथवे रिक्वायर्स 18 ATP. तुम्हाला आठवत असेल की C3 सायकलमध्ये 18 ATP आणि 12 NADPH2 हे आवश्यक आहेत फॉर द सिंथेसिस ऑफ 1 ग्लुकोज मॉलिक्यूल. तर या ठिकाणी 12 ॲड करून व्हेअर ॲज इन C4 पाथवे इट रिक्वायर्स 30 ATP. ओके. Thus, C4 plants are better photosynthesizer as compared to C3 plant, as there is no again here respiration करा, photo respiration in these plants. यांच्यामध्ये फोटो रेस्पिरेशन होत नाही, त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचा लॉस हा होत नाही आणि म्हणून यामध्ये फोटोसिंथेसिसचा रेट हा C3 प्लांटच्या तुलनेत जास्त आहे. Moreover, C4 plants can fix carbon dioxide even in concentration of carbon dioxide in the atmosphere is very low. आणखी एक ह्याचा फायदा काय आहे, पेपा जो आहे हा पेपा किंवा पेप कार्बॉक्झिलेज हा CO2चं कॉन्सन्ट्रेशन कितीही कमी जरी असलं तरी तो त्याचं फिक्सेशन करू शकतो. त्या ठिकाणी तो कार्बॉक्झिलेशन करतो आणि त्यामुळं यांच्यामध्ये फोटोसिंथेसिसचा रेट हा जास्त पाहायला मिळतो. तर या ठिकाणी बघा C4 पाथवेची फिगर आहे. पहिल्यांदा 2 सेल, पहिली सेल मेझोफिल सेल, दुसरी बंडल शीट सेल. कारण इनिशियल जो येणारा आहे तो मेझोफिल सेलमध्ये एंट्री करतो. ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड आत आलेला आहे आणि पेप कार्बॉक्झिलेज या एन्झाईमद्वारे आणि फॉस्फोइनॉल पायुरिक ॲसिड पेपद्वारे 3 कार्बन हा ऑक्झॅलो ॲसिटेटमध्ये कन्व्हर्ट होतो, जो 4 कार्बनचा आहे. या ऑक्झॅलो ॲसिटेट मॅलिक ॲसिडमध्ये कन्व्हर्ट केला जातो इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम मॅलेट डिहायड्रोजिनेज आणि तयार होणारा मॅलिक ॲसिड हा बंडल शीट सेलकडे पाठवला जातो, जिथे ह्याचं डिकार्बॉक्झिलेशन होते, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. मॅलिक ॲसिड जो 4 कार्बनचा आहे त्याचं रूपांतर पायुरेटमध्ये होते, जो 3 कार्बनचा आहे. आता बाहेर पडलेला जो CO2 आहे हा केल्विन सायकल फॉलो करतो, कारण या ठिकाणी ॲक्सेप्टर आहे RUBP, एन्झाईम आहे रुबिस्को. आणि तयार झालेला जो पायुरेट आहे हा वापस मेझोफिल सेलकडे पाठवला जातो, ज्या ठिकाणी त्याचं फॉस्फोरिलेशन होते, त्यामध्ये ATP मॉलिक्यूल ॲड केले जातात आणि परत इनिशियल ॲक्सेप्टर पेपा हा तयार केला जातो बाय युटिलायझिंग 2 ATP. मग या ठिकाणी आता 18 ATP आपल्याला माहिती आहे केल्विन सायकलसाठी आवश्यकच आहेत, तर एक्स्ट्रा 12 ATP मॉलिक्यूल जे आहेत हे या ठिकाणी वापरले जातात. म्हणून C4 सायकलमध्ये ओव्हरऑल 30 ATP मॉलिक्यूल्स हे आवश्यक आहेत. दिस इज C4 पाथवे, also called as C4 cycle, also called as hash and slack cycle. Okay, so here are some questions, solve them. डिफरन्स लिहायचा आहे तुम्हाला C3 सायकल आणि C4 सायकल, आणि दुसरा डिफरन्स C3 प्लांट आणि C4 प्लांट्स. ओके, थँक्यू.